कोकणात गणेशोत्सवा इतका शिमगा हा मानाचा सण मानला जातो। एरवी जिचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावे लागते ती ग्रामदेवता शिमग्यामध्ये पालखीत बसून घरी आणली जाते। परगावी परप्रांतात असणारे नागरिक या सणासाठी ओढीने कोकणात पालखीसाठी येतात। या पालखीसोबत अनेक खेळ खेळले जातात। कुठे नमन, कुठे कापड खेळी, कुठे संकासूर या वेगवेगळ्या प्रकारामधून आपली संस्कृती पुढे नेली जाते। रायगडात शिमगोत्सवाला अतिशय महत्त्व आहे। आली रे आली होळी आली असे म्हणत सर्वत्र होळीचे स्वागत केले जाते। अबालवृद्धांपासून सर्वच मंडळी या उत्सवात सहभागी होतात। पारंपरिक पेहराव करून होळीला पुरणाची पोळी नैवेद्य देऊन पूजा केली जाते। त्यानंतर रात्री होळीचे दहन केले जाते। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जपली जाते। ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी होळ्या उभारल्या जातात। वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। होळी निमित्त ठिकठिकाणी मिरवणुका देखील काढल्या जातात। तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन रंगपंचमी साजरा केला जातो। यावेळी रंगाची उधळण देखील केली जाते। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातही शिमग्याला सुरुवात झाली आहे। म्हसळा तालुक्यातील केळते या गावात शिमगोत्सवा निमित्ताने वेगवेगळ्या तालावर नाच करून पारंपरिक नृत्य सादर केले जात आहेत। त्याचपैकी एक असणाऱ्या थेर बोरकी नाचाचे रंगतदार रूप पाहायला मिळत आहे। शिवसत्ता टाइम्स साठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।